नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आता सर्व सोशल मीडियावरती एकाच योजनेची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आणि त्यातूनच की 17 ऑगस्टला फक्त याच महिलांना मिळणार माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये. मग आता खरंच कोणत्या महिलांना मिळणार 3,000 रुपये? तुम्ही पण या फॉर्म भरताना चुका केल्या आहेत का? कोणाला मिळणार पहिला हप्ता याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अट म्हणजे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. अनेकांनी त्यांच्याकडील राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांकही दिलेला आहे. आता बघा, आपण फॉर्म भरताना कोणत्या चुका केलेल्या आहेत, त्यापैकी आपण कोणती चूक केली आहे का हे तपासून पहा. राज्यातील ज्या महिलांनी फॉर्म सबमिट करताना जे बँक पासबुक दिलेले आहे त्यातील बरीच खाती आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे 1 रुपया आलेला नाही. त्यामुळे त्या महिलांनी 2 दिवसात बँक खात्याला आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रत्येक महिलांना आपले खाते आधार लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे. सध्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 2 दिवसाचा अवधी देण्यात आला असून त्यांचे अर्ज तालुका स्तरावरून जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शासनाला पाठविले जात आहेत. सर्व पात्र अर्जदार महिलांच्या खात्यात राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित अर्जदार महिलांच्या खात्यातही रक्कम वर्ग केली जाणार आहे. आता माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी नवीन स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. नारी शक्ती दूत यावरून अनेक जणांनी अर्ज भरलेले आहेत, पण आता ते ॲप बंद झालेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नारी शक्ती दूत वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर 2.25 ते 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. आता ते ॲप बंद करण्यात आले असून अर्ज करण्यासाठी www.ladkibahini.maharashtra.gov.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तुम्ही देखील या गोष्टी तपासून पहा. आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण तपासून पाहायला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांचे अनेक अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आता त्यांनी कोणते काम करायचे आहे ते पहा. ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांना दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे, पण ज्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर पुन्हा दुरुस्त करून अर्ज आपला सबमिट करून घ्या. चला मित्रांनो, हे होते माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.